धारणी तालुक्यातील दिया गाव. आज या गावावर शोककळा पसरली आहे. आस्था आनंदगिरी वय अवघ 14 आणि अणू आनंदगिरी वय फक्त 12 या दोन सख्या बहिणी सिपना नदीच्या पात्रात बुडाल्यात. नेमकं काय घडलं हे स्पष्ट नसतानाच क्षणात आनंदाचं वातावरण दुःखात बदललं. घटनेची माहिती मिळताच स्थानिक सामाजिक कार्यकर्ते शैलेश उर्फ कालू मालवीय यांनी तत्काळ धाव घेतली आहे. दोन्ही मुलींना रुग्णवाहिकेतून धारणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केलेत, परंतु दुर्दैवाने दोघांनाही वाचवता आलं नाही. या घटनेत आणखी एक मुलगी रेश्मा कोल्हेकर वय 10 जखमी झाली असून तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. एकाच घरातील 2 लेकरं गमावल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गावात सर्वत्र शोक व्यक्त केला जात असून डोळ्यात पाणी आणि मनात वेदना घेऊन गावकरी या घटनेची आठवण करीत आहेत. 2 चिमुकल्या जीवांचा असा दुर्दैवी अंत हा केवळ अपघात नाही, तर प्रत्येकासाठी इशारा आहे. नदी, तलाव आणि धोकादायक ठिकाणी जाताना लहान मुलांनी आणि पालकांनी विशेष काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. या दुःखद घटनेतून आपण धडा घेणार का, हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा. अशाच अपडेटसाठी पाहत रहा सिटी न्यूज.